हरी हरी कावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय हरि हरि भावार्थ रामायण अंतर्गत किष्किंधा कांड अध्याय 11वा चालू आहे. यामध्ये असणार सीता मातेचा शोध घेण्यासाठी वानरांना पाठवत आहे. हे गोड निरूपण आहे. हरी हरी श्रीरामचंद्राय नमो नमः. दाविला कपी सैना संभाराती दाटुंगा हनुमंत विरतेने सुकावला. श्रीरामचंद्र केला नमस्कार सुग्रीवे. वानर सैना कडकडाटी वेगी रिगो लागे वैकुंठी अथवा कैलासगिरी तटे मेरुत पृष्ठी घालू घाला. रिगोनी पाताळाच्या पोटी मारू दानवाच्या कोठी अथवा दैत्याची थाटी उठाउठी निर्धाळो. श्रीराम गण गंधर्व सुरवर एकशे राक्षस नर किन्नर माझे निर्धाळिते वानर चराचर उलथिते. लोका ही परती कवन घालो नियावचिते. वानर करत कार्यात साधिती आज्ञा रघुपती शीघ्र द्यावे. ऐकोनी सुग्रीव वचन श्रीराम झाला सुप्रसन्न. जानुभाऊ पसरून दिदले आलिंगन सुग्रीवा. श्रीराम म्हणे कपिनाथा सीता शुद्धी करावी आता. कोण स्थानी रावण वसता ते तत्वता शोधावे. ऐसे बोलता श्री रघुनाथ नाथा सुग्रीवे चरणी ठेविला माथा. हर्षवानरा होवे सांगता शोधावी सीता सत्वर. विनीत नामा महावीर सवे सैना शतसहस्र पूर्वे धाडिला सत्वर. सीता सुंदर शोधावया रावणाचे वस्ती स्थान. सीता शोधावी सावधान नगर वन उपवन गिरी गहन शोधावे. तारेचा पिता सुसेन त्याचे सुग्रीवे वंदोनी चरण. सीता शुद्धीसे जावे आपण शोधावे संपूर्ण पश्चिम दिशा. पितास तैसा सुसूरदान माझी कळवळ तुझ पूर्ण. सीता पावी सावधान जन विजन शोधोनी. सवे शोधावे राष्ट्र पुढे पाटणे नगर समग्र ग्राम गोवा गिरिकंदर शिखरे शिखर शोधावे. वानरा माझी अथी प्रवरा शतबडी नामा महावीर. सैना शतकोटी संभार शोधोत्तरे धाडिला. कोठे वसताय रावण हे मुख्य शोधावे आपण. करावे सीता गवेषण रघुनंदन सुखार्थ. खटे पुढे खरवट नगरे पर्वत सानू स्तोत्र शिखरे गिरी गुहा युवरे कंदरे मेरू पाटारे शोधावे.
अग्नी वायू ईशान्ये नरत्य दिशेचा नरत्ये कोण शोधू धाडिले कोण कोण सावधान अवधारा पद्मानी पद्माक्षा कुमुदानी कुमुदाक्षा हे चार विराती दक्षे सुग्रीव प्रत्यक्षे सन्मानी कोटी कोटी सैना देवनी चौघे दाडिले चौकोनी रावणा मारावया सोदोनी श्रीराम पत्नी आणावया रावण नागवेल तत्वता शुद्धी आणावी शीघ्रता मग मी करीन त्याची गाता श्रीराम कांतानी चौघे बोलती अंगवना रावण मशक बापुडे कोण दृष्टी पडली आजान गाये निर्दाळन करीन खांदी घेऊनी सीता नाचत येऊ तत्वता सत्यदान गा कपिनाथा सुखी रघुनाथा करू आमये तारानी दुसरा तरळ वंदरा माझी वीर प्रवळ शोधू दाडीला पाताळ कोठी दळ घेऊन या आतळ वितळ सुतळ रसातळ महातळ तळातळानी पाताळ सप्त पाताळे शोधावे पाताळ शोधावयाची गती मी म सांगेन जैशा रीती तुम्ही शोधावे त्याच स्थिती सावधान वरती अवधारा पाताळ लोका माझी जाण कोठे नंद नांदताये कोण सुग्रीव सांगताय आपण सीता सावधान शोधावे आतळी वसे मयू पुत्र बळ नामे बळ प्रतापे बळ त्याचा मंत्री हलकल्लोळ दुर्धर दैते मळ त्याचा तेथे शोधावया रावण आडवे आलिया दैते गण रावणा सहित त्या ते मर्दून सीता पण आणावी वितळी वसे हटकेश्वर उमाकांत कर्पूर गौर जेथील हटका हटक नदीचा पुरम सस्वर्ण संभार प्रवाहे रावण शिवाचा शिवगण ते सापडले आजान त्याचा घेऊन प्राण सीता पण आणावे सुतळी महावैष्णव बळी ज्याचा द्वार पानवन महाळी प्रल्हाद वसे त्याचे जवळी वैष्णव कुळे नांदत ये तेथे सती आणि रावण सोय शोधावी सावधान सापडता घेऊन प्राण सीता पण आणावी त्रिपुर भेदोनी शंकर रसातळे मायासुर शिवे स्थापिला महावीर सहपरिवार वस्तावे तो सोयरा रावणासी तेथे तो असेल सीतेसे जीवे मारो नित्यासी जानकीसे आणावे महातळे कद्रुसुता जे विषधर क्रोधयुक्त सर्पवस्ताती समस्त रावण ते शोधावा जरी या तुडला दृष्टी तरी मारो नित्या उठाउटी सीता नावी गोरटी सुख संतुष्टी श्रीराम तळातळी तो दानव फणी मुख्य रायाचे नाव निवांत कवच वीर सर्व वैरी सोमेव इंद्राचे धनु जन्मे दानव मांदी टवटाळक नाम विधी संख्यान्वये शंख शब्दी ते मुख्य द्वंद्व इंद्राचे तेथे आतुडल्या रावण तो निर्दाळावया पण आडवे दानवालिया जाण त्याचेही कंदन करावे दानवाची असंख्य सृष्टी तुम्ही वानर कोट्यान कोटी राम कार्य लक्षोनी दृष्टी उठावटी मारावे दानवाचे आती मर्दन रणी करो निरण कंदन जीवे मारो रावण सीतापन आणावे सातवे पाताळी महानाग शतसहस्र फना भोग वासुकी प्रमुख अनेक पद्मिनी भोग भोगिते स्वर्गी उर्वशी रंभा सुंदरी का पाताळी पद्मिनी नारी त्याची सौंदर्याची थोरे चराचरी वाखाणे तेथे अति सावधानता स्वयशोध करो निलंकानाता सापडली या करो निगाता सवेग सीता नावी त्या तळे शतयोजने योजनावरी शेषवसे सहस्रश्री ज्यांच्या शरीर भोगावरी निद्रा करी श्रीरंग तेथे जानकी सदा दस शिर सावध शोधावी सत्वर सापडल्या करोनी मार सीता सुंदरा नावी
शुद्धी करावी तेथवरी तेथो निप्रतावे वानरी वाट काढिता पुढारे तुम्ही गोरी पडाल त्याहुनी तळी आत्यंतिक अंधता मिश्र महानरक त्याहुनी तळी कर कुर्म देख आवत आवरण उदक त्या तळी नरका जाती पापी नर तुम्ही सांडोनी ते मामोहर राम नामाचा करोनी गजर भजा सत्वर श्रीरामा स्वर्ग भोग नावडे जासी पुण्य करीती भोगे इच्छेसी ते जीव होती पाताळवासी निज पुण्यासी भोगावया पुण्य नाही तिळवरी जे केवळ पापाचारी ते नर पचती नरकांतरी पापे करी महापापे विरा सुग्रीव संगे गर्जुना तुमासी नागवे जे रावण शीघ्र शुद्धी आणावी आपण त्याचे निर्दळन मी करीन वानर बोलती कैवाडे रावण 10 तोंडाचे किडे सह सीता बांधो निरोकडे रामा पुढे अनुजिये पाताळ शोधावयाची गती सुग्रीव केली आती निगुती तार वानर स्वर्गा प्रती दाडी ते स्थिती अवदारा तारवाना ते दोरासी सैनासित कोटी तया सरसी सुग्रीवी धाडीला स्वर्गासी जानकीसी सोदावया सुग्रीव बोले तारा प्रति मी सांगेन स्वर्ग गती सीता सोदावी ऐशारती सावधान वरती निजबळे प्रथविनियावरती सूर्यमंडळा खालती 100 रक्ष गंधर्व वसती ते सीता सती सोदावी स्वर्ग लोक आहे ती बहुत मी सांगेन सकलिंत सीता सोदावी तेत सावचित्त निजवरती सूर्यलोक लक्षांतरी लक्ष योजने सोम त्यावरी तारा लोक त्याही वरी लक्षांतरी वस्ताये तारा लोकावनीवरी बुद्ध लोक लक्षांतरी बुद्ध लोकांच्याही वरी 2 लक्षांतरी भृगुलोका दैते गुरु भृगुपती रावणा सुक्राती प्रीती तेथे पावा निश्चिते सीता सती समवेत तेथे देखिल्या सीता सुंदरी बळे अनिता निजगजरी शुक्र बुद्धी आडवा आला जरे अवधारी ते इसे मारू नये का ब्राह्मणास्य श्री वामने केला से तो काना फोडून या दुसऱ्या नैना रामांगना सुदा आणावी तेथे नसल्या सीता सती तरी निघावे शीघ्रगती शुक्र लोका ही वरती 2 लक्षे भूमलोकाच्या वरी 2 लक्षे योजनांतरी देव गुरु वस्ती करे सो जो सुरवारी निज पूज्य त्याहुनी 2 लक्षे योजने सूर्य सूत वसे सेनी लक्ष योजन त्यावनी वस्ती मुनी सप्तऋषी तेथे आहे अरुंधती तिसी पुसावी सीता सती ते सांगेले ता निगुती श्रीरामा प्रती सत्यत्वे तेथोनी 10 लक्ष योजन गती वस्ताये अमरावती इंद्रनादे नांदे तो रघुपती सुरपती स्वर्ग संपत्ती समवेता ते गिवसावे सीतारत्न चैत्र रथ नंदनवन कल्पतरुचे उद्यान स्वय शोधून पाहावे तेथोनी त्रिलोके सकळा सरळे स्वर्ग मृत्यू पाताळ त्याईवरी आहे स्थळ जनक बाळा शोधावया कैलासगिरीचे पाठारी कुबेराची अलका नगरी स्वर्ण कमळे सुगंधाकारी सजीव सर्वरी विकासते ज्या कमळाचा सुगंधू घेता ब्रह्मा होय स्तब्धू ते शोधावी श्रीराम वधू कुबेर ज्येष्ठ बंधू रावणाचा ती लोकावनी वरती रावणा जावया कैची शक्ती जवळी आहे सीता सती तिचे निगती राक्षसा सीतेचे हरण संगती राक्षस पावतील ऊर्ध्व गती हे बोलिले भोवता ग्रंथी सत्य जाणती सात्विक तिन्ही लोकावनी बाहेरी भक्त करपाळू श्रीहरी अलक्ष लक्षे लक्षांतरी करपेने करी ध्रुव लोक
त्रिलोकी होता प्रळय काळ, ध्रुवासी कदा नहे चळ, तो सर्वदा चळ या लागी आढळ ध्रुवपदा. ध्रुववीर सूर भगवत भक्त, देखोनी सीता क्रंदत, पाडोनी रावणाचे दात, सीता निश्चित सोडविल. ध्रुवाडळ पदी सीता, प्रतिपाळील जैसी माता, त्यासी पुसावे तत्वता श्री रघुनाथा सुखार्थ. तेथे न लभे जनक वाळानिक, स्थळातिक प्रबळ, ते मी सांगेन सकळ सुनिच्छिळ अवतारी. तेथे जावया एकची गती, कल्प सांडोनी चित्ती, ते त्या स्थळाची प्राप्ती, जाण निश्चिती महावीरा. पृथ्वी पासोनी कोटी योजने, हे महर लोक वसे जाण, ते वस्ती कल्पायुजन, ते वस्ती स्थान तयाचे. ते सोदावे गा सीता, त्यावनी कोटी योजना वर्ता, जनलोक आहे वस्ता, ते अवस्था अवधारी. ते उर्वरिते योगी देखा, ते वस्ती संकाधिक. सीता पुसावी आवश्यक, ते निष्ठंक सांगतील. तेथोनी 2 कोटी योजने अधिक वस्ताये, तपलोक वैराज देवा निवासक. तपस्वी देकाती शांत, तपे तापस कर्कस होत क्रोधयुक्त, नित्य संतप्त अल्पासाठी शाप देते, तेने भस्म होत तपचर्या. ऐसे तापस ते नव्हेत वैराज देवाती शांत, तप करती उपकारार्थ, दिन समस्त तारावया. बाह्य करिता भगवत भक्ती, ज्या कर्मे जे राहती, ते संपूर्ण ते करती उद्धारार्थी दिनाच्या. त्याशी करोनिया नमन, सीता पुसावी आपण, पुढे आहे ब्रह्मभुवन, सीता स्वदान करावे. लक्षात आलं कसं आहे, कुठं कुठं स्थान आहे, काय काय आहे, या लक्षातून फक्त आलं. आता म्हणतो हेच लोक आहे, ब्रह्मलोक, भ्रूलोक, स्वर्गलोक, कितीतरी तिथले किती योजना, हे सगळं डिटेल कोण सांगाले? सुग्रू राजा वानरला. प्रत्येक तिथं अग्नी, नैऋत्य, वायू, ईशान्य, ऊर्ध्व, पाताळ सगळं चौकड असताना पाठवले. तपोलोकाहुनी देख 4 कोटी उंचाधिक, वस्ताये सत्यलोक चतुर्मुख निज स्वामी. सृष्टी स्त्रेजी स्वे ब्रह्मा, त्याचे लोकाचा निज महिमा. सावधान ऐके पलवंगमा, नाही उपमा त्या स्थाना. तेथे मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध, तप विशुद्ध मूर्तिमंत. गायत्री वेद बीजाती गुप्त, मूर्तिमंत असे तेत, वाच्या मूर्तिमंत वर्तत. दया मूर्तिमंत उल्लासे, तिन्ही याग मूर्तिमंत, तिन्ही एकत्वे नांदत. सत्य लोकी मूर्तिमंत, असत्य ते तासेना. ते लोकी वस्ती कोण लोक, ते गायत्री मंत्र जापक. जे ब्राह्मण तीर्थोपासक, या गोपासक निष्कामी. ब्राह्मण गायत कार्ये जे निमाले, गोरक्षणार्थी जीव गेले. परोपकारार्थ प्राण वेंचले, ते पावले सत्यलोक. जिही निष्काम दिवज पूजिले, जिही निष्काम दिवज भोजिले. जेही निरपेक्ष यजन केले, ते पावले सत्यलोक. जे कृपाळू दिनार्थ देक, जे दयाळू बंधन मोचक. जे सत्यवादी नित्य सात्विक, ते सत्यलोक निवासी हे. जे परापवादी मुक्क, जे परांगणी नपुसंकक. जे परद्रव्ये प्राडमुख, ते सत्यलोक निवासी. ऐसे सत्यलोकीची स्थिती, तेथील ब्रह्माधिपती. ब्रह्मसृष्टी आई वरती, नाही निश्चिती महावीरा. रावण पोलस्तीचा सुतू, तो होय ब्रह्मयाचा नातू. असेल सत्यलोका, तो सीता समवेत राहिला. पाहावा इंद्रावर सरोवरी, का साम सोम वन वृक्षांतरी. एक त्या ठायाची थोरी,
चराचरी अनुपमी इंद्रावर सरोवरी करिता स्नान सर्व रत्न रसाची गोडी जाण सर्वांगी पाविले आपण अमृत पान ते फिके तेथे घडलिया सभाग्य स्नानात आघात गोडी पाये पूर्ण सीता समवेत रावण तेथे आपण घेऊ सावा साम सोम वृक्षे छायेसी बैसल्या विश्रांती होय कैसे सुसुप्ती सुख तेथेची दासे स्वर्ग सुख त्यासी कुरवंडी ते छायेच्या सुखासाठी पुण्य वेंचिती कोट्यान कोटी तरी त्या छायेची नये भेटी आगण्य गोष्टी पावावया पुण्य करोनी करो कडो विकडी सत्य लोकाये ती बापुडे त्यासी न लाभे ही गोडे ते पुण्य जोडे दुर्लभ जावया सवे आले घोडे दाना देती कर बाडे परी त्या पक्वान न जोडे तेने पाडे साधका शोधित सत्वाची परवडी गाळीव पुण्याच्या कोडी ते पाविजे ते तिची थडी आगात गोडी त्या ठाईचे समाधान समाधी सुख समान न करिता भगवत भजन पुनरागमन ते नाही या लागी करिता भगवत भक्ती चारी मुक्ती दासी होती श्रीराम महिमा श्रीराम नामा ही परती साधन शक्ती आशेना पहा कैसे या बागी जन सांडोनी श्रीराम समरण करिता आनंद साधन जन्म मरण सोडिना नामापासी साधन शक्ती नाम समृता मुख्य भक्ती पासी चारी मुक्ती वेदशास्त्रे निश्चित श्रीराम समरणे मुक्ती भक्ती मुख्य भक्ती साधू संत स्वय जाणती तेची अनुभवा दावे किती कथा संगती अवधारा साम सोम वृक्षे मेळी साम समवेत जनक बाळी रावण घेऊ सावा महाबळी छाये तळे उपविष्ट तेथे नसल्या रावणासी तरी पावे कैलासी शिवभक्ती आहे त्यासी शिवलोकासी शोधावा जावावया शिवलोका प्रती मनाला मानाये शक्ती राम नामाच्या वरती सुलभ प्राप्ती शिवलोका शिव श्रीराम भक्त संपूर्ण ऐकोनी श्रीराम नाम स्मरण स्वय सामुरा येईल आपणा ती सन्मान नामास शिव सन्मानी रामासी नाम सम्रावे आरणसी सुलभ प्राप्ती नामासी शिवलोकासी जावावया वैकुंठ कैलास व्रतांत वेदशास्त्रागम्य मात ते मी सांगेन साध्यंत सीता सुद्धार्थ साधावया सप्तवर्णावनी बाहेरी माया वरना भितरी वैकुंठ कैलासाची थोरी सोलीला करे श्री भगवंत प्रलय होती ब्रह्मश्रेष्ठी से वैकुंठ कैलास सोसे शेष शाई से प्रयो नाही याती सी बोलिला ऋषी यज्ञ वालकल्या तरी ते तिन्ही प्रळयातीत म्हणून गा निश्चित अत्यंत प्रळय होत प्रळय प्राप्त त्यासी ऐसे प्रळय आहे किती पुसावे ऐसे वाटे चित्ती तरी ते सांगे सकलिंती सावधान वरती अवधारा पहिला जा नित्य प्रळय दुसरा तो मरण प्रळय तिसरा दैनंदिन प्रळय ब्रह्म प्रळय तो चौथा पाचवा प्रळय आत्यंतिक त्यासी नेनती कोणी लोक त्याही पाचाचा विवेक ऐक निष्ठंक सांगेन नित्य प्रळय तो सुसुप्ती मरण प्रळय होता मरती ब्रह्मयाच्या दिनांती महाप्रळयो दिन दैनंदिन युरोनिया सप्तावरणा ब्रह्मांड विरे गा संपूर्ण सृष्टीकर्ता मरे आपण ब्रह्मप्रळय जाण हा चौथा
आत्यंतिक प्रळयाची गोष्टी लोक न देखती दृष्टी तो तव ब्रह्म ज्ञानाच्या पोटी गुरुवाक्ये उठी लखलखित बाप गुरुवाक्याची दृष्टी सान थोर समूळ निवटती कैचा देव कैची सृष्टी नळी निमटे जीव शिवा नेण्याता धे ध्यान दृश्ये दृष्टानी दर्शेन त्रिगुण त्रिपुटीचे निर्दळना ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे जेते जीव शिवत्व नाही कैचे वैकुंठ कैलासे सशाई मी तो पण मुळीच नाही ब्रह्म पाही परिपूर्ण विरे वैकुंठीसी नारायण विरे शेषेशी शेषसेन कैलासासी त्रिनयन जाविरो न ब्रह्म परब्रह्मी गुरुवाक्येचे नि बोले अत्यंत प्रळयाचे रूप केले ब्रह्माची एकले आसे कोंदले परिपूर्ण ऐकता सुग्रीवाची गोष्टी श्रीराम सुखावला पोटी हर्ष दोघा पडली मिठी सुख संतुष्टी स्वानंदे सुग्रीवा नाटवे वानरपणा श्रीरामा नाटवे रामपणा एके देखता संपूर्ण सुखी लक्ष्मण विराला एक पडताची मिठी तिगाची विराली त्रिपुटी हर्षे कोंदली से सृष्टी सुख संतुष्टी श्रीराम अत्यंत प्रळेचे परिपूर्ण स्वे श्रीरामाची जाण समुख देखता ही सगुण ब्रह्म परिपूर्ण श्रीराम सीता शुद्धीचे उत्पत्ती शुद्ध ब्रह्म श्री रघुपती वानरा झाली पूर्ण ब्रह्म प्राप्ती सुख सर्वार्थी श्रीराम श्रीरामाच्या निज संगती वानरा पूर्ण ब्रह्म प्राप्ती बाप सत्संगाची ख्याती निंदे ते होती आती वंदे एका जनार्दना शरण श्रीराम कारणा कारण रामे रम्ये रामायण नाम स्मरण तारक नामे आयल्या उद्धरण नामे गणिका अति पावन नामे भुक्ती मुक्ती पूर्ण श्रीराम स्मरण परब्रह्म श्रीराम सगुण दिसे पाही परितो देईच विदेही दिन उद्धारा लागी पाही वना निज पायी स्वयाला जो देवा दुर्लभ नमस्कारा जो न कळे वेदशास्त्रा तो सखा झाला वानरा रामे वंचरा उद्धरिले एका जनार्दना शरण श्रीराम दिन उद्धरण नामे तरती दीन जना नामे छेदन बहुबंदा श्रीराम नाम परते आन साधन नाही सरते एका शरण सुरते ते श्रीराम कथे ते अवतारा श्रीराम जय जय राम स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे काकारटिका सीता सुद्धे अर्थ वानर प्रेरणम नाम एकदशमोऽध्याय पुंडलिकावरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय
राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम हरी 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 ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांती शांती शांती